सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। 25 मे रोजी सकाळी साधारणपणे 9:15-9:30च्या आसपास एक खबर आम्हाला मिळालेली होती। त्यानुसार जवळपास 26 लाख रुपये इतकी कॅश ही एका स्कूटीवरून काही लोकांनी पळवून नेलेली आहे, अशा प्रकारचा कॉल सरकारनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला होता। आणि त्यानंतर लगेच आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली, आजूबाजूची सीसीटीव्ही याचा सगळ्याचा स्टडी केला आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 2 टू व्हीलर आहेत ज्या त्या गाडीचा पाठलाग करत आहेत। त्यानंतर सहकारनगरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार त्यांची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी काही फोटो मिळवले। ते फोटो आम्ही पुन्हा काही एकदम क्लिअर केले आणि केवळ गोपनीय स्रोताच्या आधारे, गोपनीय माहितीच्या आधारे जवळपास 25,20,000 इतकी कॅश, म्हणजे जवळपास 97% कॅश ही आम्ही रिकव्हर केली। त्यामध्ये जे आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे, त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि ही रक्कम त्यांनी हाती लोभासाठी आणि कर्जबाजारी असल्यामुळं लुटण्याचा प्लॅन केलेला होता, असं तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। अगदी 48 तासात हा गुन्हा हा पोलिसांनी डिटेक्ट केलेला होता आणि जवळपास 97% इतकी रक्कम ही पोलिसांनी केलेली रिकव्हरी केलेली आहे। चांगल्या पद्धतीचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशन